मुंबईतील म्हाडाच्या 5,000 इमारतींचा समूह पुनर्विकास केला जाणार आहे आणि यासाठी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयामध्ये तूर्त हस्तक्षेप करण्यास उच्च न्यायालयानं नकार दिलाय। मात्र वांद्रे रिक्लेमेशन आणि वरळीतील पुनर्विकास प्रक्रिया न्यायालयाच्या निकालाच्या अधीन असेल असं न्यायालयानं स्पष्ट केलंय। मुंबईतील 50 ते 60 वर्ष जुन्या म्हाडा इमारतींचा समूह पुनर्विकास करण्याचा निर्णय गेल्या वर्षी गृहनिर्माण विभागानं घेतला। या विरोधात काही याचिका दाखल झाल्यात। या याचिकांवर एकत्रित सुनावणी झाली आणि यामध्ये न्यायालयानं वांद्रे रिक्लेमेशन आणि वरळीतील पुनर्विकास प्रक्रियेत अंतरिम आदेश देण्याची विनंती अमान्य केली। नवी मुंबईनंतर आता सिडको तिसरी मुंबई उभारण्याच्या तयारीत आहे। पनवेल आणि उरण तालुक्यातील तब्बल 90 गावांमध्ये नैना सिटी विकसित केली जाणार असून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अनुषंगानं या नव्या शहराची उभारणी केली जाणार आहे। पहिल्या टप्प्यात 40 गावांचा विकास करण्यात येणार असून त्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांकडून जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू आहे। विशेष म्हणजे नव्या नैना सिटीमध्ये मेट्रोचं जाळंही उभारलं जाणार असल्याची माहिती समोर येते। म्हणजे नवी मुंबई एअरपोर्ट इन्फ्लुएन्स नोटिफाईड एरिया एक नवीन ग्रीनफील्ड शहर आपण या ठिकाणी विकसित करतो। ते जवळजवळ 225 स्क्वेअर किलोमीटर म्हणजे 22.5 हेक्टरवर आपण उभा करणार आहोत। पहिल्या टप्प्यामध्ये एक 4200 हेक्टरवर TPS 1 ते 12 आपण या ठिकाणी ऑलरेडी त्याचे काम पूर्ण केलेलं आहे आणि TPS 1 ते 12 मध्ये आपण 8,000 कोटीचे रोडचेही सुद्धा आपण या ठिकाणी वर्क ऑर्डर देण्यात आलेला आहे। त्याचा आम्ही दर 15 दिवसांनी आणि त्याचा आढावा घेतो। नागपूर महापालिकेच्या स्थायी समितीनं मान्सूनपूर्व नदी आणि नालेसफाईबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला। यापुढे कंत्राटदारांना कामाचं बिल केवळ केलेल्या कामावर नाही तर कामाचा दर्जा आणि गुणवत्तेनुसार दिलं जाणार आहे। तसंच नालेसफाईच्या कामाची तपासणी करण्यासाठी 6 सदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णयही घेण्यात आलाय। दरम्यान नागपुरात नालेसफाई योग्यरित्या होत नसल्याची आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांची चर्चा सुरू असतानाच महापालिकेनं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। गडचिरोलीमध्ये काल माओवादी चळवळीतील सर्वोच्च नेता आणि आत्मसमर्पित नक्षलवादी भूपती यांना त्याच्या काही सहकाऱ्यांसह ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अभय बंग यांच्या शोधग्राम प्रकल्पात जाऊन भेट घेतली। या सदिच्छा भेटीमध्ये क्रांती, गांधीवाद, आरोग्य, स्वराज्य आणि गडचिरोलीच्या विकासासंदर्भात सखोल चर्चा झाली। जालना महानगरपालिकेत भाजप नगरसेवकांमध्येच अंतर्गत वाद उफाळून आल्यानं पक्षातील गटबाजी चव्हाट्यावर आली। स्थायी समितीच्या बैठकीदरम्यान एका ठरावावर मंजुरी देण्याच्या मुद्द्यावरून स्थायी समिती अध्यक्ष आणि काही नगरसेवकांमध्ये जोरदार वाद झाला। हा वाद पुढे हाणामारीपर्यंत गेल्याचा आरोप असून अध्यक्षांना मारहाण झाल्याची तक्रार करण्यात आली आहे। या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यामध्ये भाजपच्या 2 नगरसेवकांसह 12 जणांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेमुळे महानगरपालिकेतील राजकारण पेटलं असून पोलिसांकडून पुढचा तपास सुरू आहे। प्रतीक लक्ष्मीकांत पांगरकर यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झालेला आहे। महावीर ढक्का, रणवीर ढक्का, सागर ढक्का आणि विक्रांत ढक्का आणि इतर 7 ते 8 लोकांच्या विरुद्ध हा गुन्हा दाखल आहे। सभागृहातल्या काहीतरी कामकाजावरून वाद झाला, त्या वादाचा प्रवेश त्यांच्या वादामध्ये झालेला आहे अशी फिर्याद त्यांनी दिलेली आहे। तशा अशाच्या फिर्यादीवरून आपण तो गुन्हा दाखल। भोंदू अशोक खरातची पत्नी कल्पना खरात अजूनही फरार आहे। आज कल्पना खरातच्या अटकपूर्व जामिनावरच्या याचिकेवर 11 वाजता औरंगाबाद खंडपीठात सुनावणी होईल। गेल्या सुनावणीच्या वेळी कल्पना खरातच्या अटकपूर्व जामिनासंदर्भात सरकारला आपलं म्हणणं मांडण्यासाठी नोटीस बजावण्यात आली होती। मात्र अटकपूर्व जामीन मिळणार का हे पाहणंही महत्त्वाचं असेल। एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांनी महानगरपालिकेच्या अतिक्रमण नोटीशी विरोधात न्यायालयामध्ये धाव घेतली आहे। पालिकेनं दिलेली 3 दिवसांची नोटीस बेकायदेशीर असल्याचा दावा करत पटेल यांनी कागदपत्र सादर करण्यासाठी 15 दिवसांचा वेळ मागितलाय। पालिकेचा बुलडोझर चालण्यापूर्वीच हे प्रकरण न्यायालयात पोहोचल्यानं आता न्यायालय काय निर्णय देणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। नाशिकमधील गाजलेल्या TCS कंपनीतील बळजबरीनं धर्मांतर प्रकरणात राष्ट्रीय महिला आयोगानं अहवाल सादर केला। या 50 पानी अहवालात पॉश कायद्याचं उल्लंघन झाल्याचं नमूद करण्यात आलंय। कामाच्या ठिकाणी छळ, धर्माचा अपमान आणि अवमान या सगळ्या विरोधात तक्रार दाखल करताना दबाव आणि भीती कर्मचाऱ्यांमध्ये असल्याचाही उल्लेख अहवालात आहे। त्यामुळेच भीतीपोटी अनेक महिलांनी इच्छा असतानाही तक्रार न केल्याचं मांडण्यात आलंय। केवळ एवढंच नव्हे तर TCS कार्यालयातील CCTV देखील काम करत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। राष्ट्रीय महिला आयोगानं 8 मे रोजी हा सविस्तर अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे सोपवलाय।
नाशिक TCS प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिच्या मोबाईलचा तपास करण्यात येतोय. तिचा मोबाईल क्लोनिंगसाठी पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रक्रियेनंतर मोबाईलमधील अनेक महत्त्वाची माहिती तपास यंत्रणांच्या हाती लागण्याची शक्यता व्यक्त केली जाते. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार निदा खाननं मोबाईलमधील अनेक मेसेज, व्हिडिओ आणि संपर्क क्रमांक डिलीट केल्याचा संशय आहे. मात्र क्लोनिंग आणि डिजिटल फॉरेन्सिक तपासाच्या माध्यमातून ही माहिती पुन्हा रिकव्हर केली जाणार असून त्यातून अनेक रहस्यांचा उलगडा होऊ शकतो. तर पोलीस कोठडी संपल्यानं निदा खानला कोर्टात हजर करण्यात आलेलं. कोर्टानं तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. परभणीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यात आलाय. शेतकरी संघटनेकडून राज्य सरकारनं काढलेल्या अध्यादेशाची होळी करण्यात आली. शहरातील उपोषण मैदान परिसरात अध्यादेशाची प्रत जाळून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी संपादित करून हा महामार्ग राबवण्यात येत असल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला. या महामार्गामुळे शेतकऱ्यांची उपजीविका धोक्यात येणार असून हजारो शेतकरी भूमिहीन होतील अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली. शेतकरी 1 इंच सुद्धा जमीन या महामार्गाला देणार नाही. फडणवीस सरकारला या महामार्गातून 50,000 कोटीचा घपळा करायचा आहे आणि येणाऱ्या 29च्या निवडणुकीमध्ये हेच पैशामध्ये सरकार निर्माण करायचं आहे. म्हणून जिल्ह्यातले आणि राज्यातले शेतकरी 1 इंच सुद्धा जमीन या शक्तीपीठ महामार्गाला देणार नाहीत आणि आम्ही उद्ध्वस्त होण्यापासून वाचणार आहेत. आमचा जीव जाईल परंतु मागा आता हटणार नाहीत. 1 इंच सुद्धा जमीन या महामार्गाला भेटणार नाही. शक्तीपीठ महामार्ग हिंगोली जिल्ह्यातूनही जाणार असून या महामार्गाला हिंगोली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी विरोध केलाय. हिंगोलीच्या सिरला गावात गावकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या शासन निर्णयाची होळी केली असून शेतजमिनी महामार्गासाठी दिल्या जाणार नसल्याचं गावकऱ्यांनी म्हटलंय. त्यामुळे शक्तीपीठ महामार्गाला हिंगोली जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात विरोध दर्शवला जातोय. अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण तात्काळ थांबावं या प्रमुख मागणींसाठी बीडमध्ये आंबेडकरी समाज एकवटला. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या निर्णयामुळे अनुसूचित जातीत फूट पडण्याचं षडयंत्र असल्याचा आरोप मोर्चेकऱ्यांनी केलाय. सुप्रीम कोर्टानं केवळ निर्देश दिले असून बंधनकारक केलेले नाहीत, तरीही राज्य सरकार फूट पाडतंय असं आरोप त्यांनी केलेला आहे. सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील देशमुखवाडी परिसरातील माण नदीपात्रामध्ये सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननाविरोधात महसूल प्रशासनानं धडक कारवाई केली. तहसीलदार शीतल बंडगरे यांच्या नेतृत्वाखाली पहाटेच्या सुमारास वाळू उत्खननासाठी वापरला जाणारा JCB जप्त करण्यात आला. प्रशासनाचं पथक पाहताच वाहन चालकानं पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या मदतीनं JCB ताब्यात घेण्यात आलाय. हे वाहन पुढच्या कार्यवाहीसाठी आटपाडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलंय. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या गोशाळेला नगरपालिकेची जागा देण्यास भाजप नगरसेवकांनी तीव्र विरोध केला. मुंबईमध्ये पंढरपूर विकास कामांच्या झालेल्या बैठकीमध्ये पंढरपूर नगरपालिकेची यमाई तलावाजवळची जागा गोशाळेला देण्यात यावी अशी मागणी झाली होती. मात्र यानंतर पालिकेतील भाजप नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून गोशाळेला जागा देण्यास विरोध केलाय. विठ्ठल मंदिराच्या पंढरपूर तालुक्यात हजारो एकर जागा आहेत आणि अशा जागांवर गोशाळा उभी करावी, पालिकेची जागा अडवून ठेवू नये अशी भूमिका भाजप नगरसेवकांनी घेतली आहे. त्यामुळे गोशाळेच्या प्रश्नावरून मंदिर समिती आणि नगरपालिका यातील वाद चिघळणार असून याला मुख्य विरोध भाजपचाच असल्याचं दिसून येत आहे. मंदिर समितीने वारकऱ्यांना व भाविकांना सोयीसुविधा देणे अपेक्षित आहे, परंतु स्वतःच्या जागा भाड्याने देऊन पुन्हा नगरपालिकेची जागा मागणे हे नागरिक म्हणून मला न पटणारे आहे. नगरपालिकेची पहिली दिलेली जागा नगरपालिकेस परत करावी व या जागेत वारकऱ्यांसाठी पर्यटन केंद्र उभा करावे. परत जागा देते तुम्ही गोशाला, तुम्ही लाखो रुपये कोट्यवधी रुपये त्या गोशाळेच्या नावावर गमवणार. तुमच्या हजारो एकर जमीन असताना नगरपालिकेची यमाई तलावी जागा तुम्ही मागताय आणि प्रत्येकाने असं मागून जर त्या तलावाचं भर टाकून जर पुढे घेतलं तर ते तलावाचं अस्तित्व राहणार नाही. त्याच्यामुळं पंढरपूरकर आणि नगरसेवकांनी मोठं आंदोलन उभा करीन ह्या बाबतीत. जागा देण्याला आमचा तीव्र विरोध आहे. नागपुरात कालपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता विकास वर्ग द्वितीय सुरू होतोय. रेशीमबाग येथील डॉक्टर हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात होणारा हा वर्ग
स्वयंसेवकांच्या प्रशिक्षण प्रणालीतील महत्त्वपूर्ण टप्पा मानला जातो. 25 दिवस चालणाऱ्या या वर्गासाठी देशभरातून स्वयंसेवक दाखल झाले असून महर्षी व्यास सभागृहामध्ये आज उद्घाटन होणार आहे. 1927 पासून सुरू असलेल्या या वर्गाला 2024 मध्ये संघ शिक्षा वर्गाऐवजी कार्यकर्ता विकास वर्ग असं नाव देण्यात आलंय. यंदा 40 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या स्वयंसेवकांसाठी विशेष वर्गाचं वेगळं आयोजन करण्यात आलेलं आहे. शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 2% वाढ करण्यात आली. आता 58% महागाई भत्ता 60% होणार आहे. 1 जानेवारी 2026 पासून कर्मचाऱ्यांना 60% महागाई भत्ता मिळणार आहे. बातमी. नीटच्या परीक्षेसंदर्भातील 3 मे रोजी देशभरात झालेल्या नीट परीक्षेचा पेपर आधीच फुटल्याची शक्यता व्यक्त केली जाते आणि यामुळे देशभरात मोठी खळबळ उडाली आहे. राजस्थानमध्ये अनेक विद्यार्थ्यांकडे हस्तलिखित प्रश्नपत्रिका आढळून आल्यानं त्यातील अनेक प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेतील प्रश्नांशी जुळत असल्याचा दावा करण्यात आलाय. या प्रकरणी 13 जणांना ताब्यात घेण्यात आले. तपासादरम्यान धक्कादायक बाब समोर आली असून 720 गुणांच्या परीक्षेतील तब्बल 600 गुणांचे प्रश्न परीक्षेच्या 2 दिवस आधीच काही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय. यामध्ये सीकरमधील एका कोचिंग इन्स्टिट्यूटशी संबंधित करिअर काउन्सिलरचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या प्रकरणामुळे काँग्रेसनं केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राज्यात उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला. अनेक भागांमध्ये तापमान 40शी पार गेलं असून हवामान विभागानं पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा दिलाय. अशातच नंदुरबार जिल्ह्यातही तापमानाचा पारा 44.5 अंशांवर जाऊन पोहोचलाय. गेल्या 2 दिवसांपासून तापमानात लक्षणीय बदल झाल्यामुळे नागरिक उकाड्यानं त्रस्त आहेत. दरम्यान दुपारच्या वेळी आवश्यक काम नसल्यास घराबाहेर पडू नका असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे. उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून ग्रामीण भागात पाणी टंचाईच्या झळा आता अधिक तीव्र होऊ लागल्यात. परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात सध्या पाणी टंचाईची गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आलाय. जिंतूर तालुक्यातील कोसडी, वाघी, धानोरा आणि शेवडी या गावांमध्ये सध्या पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे आणि त्यामुळे प्रशासनानं या गावांसाठी एकूण 5 टँकर्स सुरू केलेत. यामध्ये कोसडी गावासाठी 3 टँकर्स तर शेवडी आणि वाघी धानोरा गावासाठी प्रत्येकी एका टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो. पाणी नाही आमच्या गावाला, पाणी नाही. किती वर्ष गेले पाण्याचा पत्ता नाही. तरी पाणी नुसते नळ लावून ठेवले, पाणी सोडित नाही, काही नाही. मला पाणी आता उन्हाळ्यात कठीण आहे. काम करावं का पोट भरावं, पाणी आणावं आमचं. आम्हाला हे काहीतरी पाण्याचं द्या परवटा. आमचं लग्न झालं तसं आता 70 वर्ष झाले. आमच्या गावात काहीच नाही, नळ योजना नाही, काय नाही. नुसते लावून ठेवले, त्याच्यावर पाणी नाही. 2 महिन्यापासून पाणी टंचाई होती. जिल्हा परिषद सदस्य हिमानी हरकळ, पंचायत समिती मुजाहिद कादिर प्रशासनाकडे पाठपुरावा केला. जिल्हा परिषदेने कोसडी गावात पाणी टँकरने सोडले. सध्या आम्हाला तात्पुरता पाणी मिळत आहे. नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी. महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून दुरुस्तीचं काम हाती घेतलं जाणार असल्यानं बुधवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. बुधवारी सकाळी 10 ते गुरुवारी सकाळी 10 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तर गुरुवारी संध्याकाळी कमी दाबानं पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पुढील काही दिवस पाणी जपून वापरावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. मुंबईच्या पाणीपुरवठ्यात येत्या 15 मे पासून 10% पाणी कपात करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेनं घेतलाय. जलाशयांमधील पाणीसाठा घटल्यानं खबरदारी म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. सगळ्या नागरिकांनी पाण्याचा काटकसरीनं वापर करावा असं आवाहन देखील महापालिकेकडून करण्यात आलंय. यंदाच्या मोसमात एल निनोच्या परिणामामुळे पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवलाय. त्यात वाढत्या तापमानामुळे 7ही जलाशयांमधल्या पाणीसाठ्याच्या बाष्पीभवनाचा वेग वाढलाय. या परिस्थितीमध्ये जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या निर्देशांनुसार मुंबईत शुक्रवारपासून 10% पाणी कपात लागू केली जाणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यामधील धरणामध्ये सध्या 40 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. उन्हाचा वाढणारा तडाखा आणि पाऊस पुढे जाण्याची भीती यामुळे उपलब्ध असणारं पाणी काटकसरीनं वापरावं लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागानं पंचगंगा आणि भोगावती नद्यांवर उपसाबंदी लागू केली आहे. जलसंपदा विभागानं पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिलं असून पिण्याचं पाणी ऑगस्ट महिन्यापर्यंत राखीव ठेवलं जाणार आहे.
सोलापूर शहरातील विविध भागात सध्या भीषण पाणी टंचाई आहे, त्यामुळे शहरातील अनेक भागात आठवड्यातून एकदा पाणी पुरवठा होतोय। याच मुद्द्यावर आज ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सोलापुरात आंदोलन केलंय। महापालिका मुख्यालयात एकत्र येत त्यांनी जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शनं केलेली आहेत। पुण्याच्या पुरंदर तालुक्यातल्या सासवडमध्ये पाण्याच्या तीव्र टंचाईविरोधात शिवसेनेच्या वतीनं भव्य जनआक्रोश हंडा मोर्चा काढण्यात आला। गेल्या अनेक वर्षांपासून सासवडकरांना पाणी टंचाईचा त्रास सहन करावा लागत असून नागरिकांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवरती संताप व्यक्त केला। 27 वर्ष जुनी पाणी पुरवठा योजना अपुरी ठरत असल्यानं वारंवार गळती, तांत्रिक बिघाड आणि विस्कळीत पुरवठ्यामुळे अनेक भागांमध्ये 5 ते 6 दिवस पाणी मिळत नाही अशी तक्रार नागरिकांनी केली। दरम्यान 143 कोटींची योजना तातडीनं सुरू करा अशी मागणी आता आंदोलकांच्या वतीनं केली जाते। त्यामुळे सासवडच्या पाणी प्रश्नाकडे प्रशासन आता तरी लक्ष देणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये पेट्रोल डिझेलच्या तुटवड्यामुळे पेट्रोल पंपावर वाहन चालकांची मोठी गर्दी उसळली आहे। शहरातील बहुतांश पेट्रोल पंपावरती इंधन संपल्यानं नागरिकांची झुंबड उडाली आहे। त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना पंपावरती दाखल व्हावं लागतंय। वाढत्या मागणीमुळे दुचाकींना 200 तर कार चालकांना 500 रुपयांपर्यंतच पेट्रोल दिलं जात आहे। त्यामुळे दूरवर जाणाऱ्या वाहन चालकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय। नवी मुंबईच्या कामोठे परिसरात कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे तब्बल 12 तास वीज पुरवठा खंडित झाला होता। रस्ता खोदकाम करताना जेसीबीनं महावितरणची मुख्य केबल तोडल्यानं हजारो नागरिकांना अंधारात राहावं लागलं। विशेष म्हणजे कंत्राटदारानं ही बाब लपवण्याचा प्रयत्न केल्यानं दुरुस्तीला अधिक विलंब झाला। या प्रकारामुळे नागरिक संताप व्यक्त करत असून निष्काळजी कंत्राटदारावर कारवाईची मागणी केली जाते। विरारच्या खानिवडे भागामध्ये सूर्या धरणाची मुख्य पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेलंय। रात्री 10च्या सुमारास घडलेल्या या घटनेमध्ये पाण्याचे फवारे 30 ते 40 फूट उंच उडताना दिसले। एकीकडे वसई विरारमध्ये भीषण पाणी टंचाई असताना दुसरीकडे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे पाण्याचा असा अपव्यय होत असल्यानं नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जातोय। यवतमाळच्या झरी तालुक्यातील नाफेड केंद्रावर वजन काट्यात फेरफार करून शेतकऱ्यांची लूट होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। प्रति क्विंटलला तब्बल 2 किलो 800 ग्रॅम माल कमी भरत असल्यानं एका शेतकऱ्यानं उघडकीस आणलं। या तक्रारीनंतर प्रशासनानं तात्काळ कारवाई करत तराजू काटे सील केले असून आता दोषींवर काय कारवाई होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। गोंदिया जिल्हा परिषदेत लाचखोर लिपिकाला 45 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली। निवृत्तीची कागदपत्र तयार करणं आणि लाखांची रिकव्हरी वाचवून देण्याच्या नावाखाली कनिष्ठ लिपिक संदेश सांभरे यानं 50 हजारांची मागणी केली होती। लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सापळा रचून ही कारवाई केली असून या घटनेमुळे जिल्हा परिषद वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। परळीतील सहदेव सातभाई मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी राजेश उर्फ धनराज फड अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय। मकोका अंतर्गत कारवाई झाल्यापासून फरार असलेल्या फड याला परळी ग्रामीण पोलिसांनी जिरेवाडी बायपासवरून ताब्यात घेतलंय। अनेक महिन्यांपासून पोलीस त्याचा पाठलाग करत होते। अखेर काल त्याला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत। अकोल्यातील 70 लाखांच्या धाडसी दरोड्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलंय। आदर्श कॉलनीतील ज्वेलर्सवरती दिवसा ढवळ्या पडलेल्या दरोड्यातील मुख्य आरोपीला भुसावळमधून अटक करण्यात आली आहे। तब्बल 500 सीसीटीव्ही फुटेजची तपासणी आणि 8 पोलीस पथकांच्या मदतीनं आरोपी रतनसिंग बावरा याला वेड्या ठोकल्या असून त्याच्याकडून 25 लाखांचा मुद्देमाल आणि बंदूक जप्त करण्यात आली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।